नमस्कार. आज आत्ता आम्ही आहोत मारुल हवेली तालुका पाटणमध्ये. त्याचं कारण आहे की श्रावण महिना सुरू होतो आहे उद्या. तर श्रावण महिन्यामध्ये मारुल हवेलीच्या श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये नंदादीप महोत्सव असतो. नंदादीप महोत्सव म्हणजे काय की या सातारा जिल्ह्यातून आणि त्याच्या बाहेरूनसुद्धा भाविक भक्त आपल्या नावानं एक समई या मंदिरामध्ये अर्पण करत असतात आणि ती महिनाभर म्हणजे श्रावण महिनाभर पूर्ण तेवत ठेवतात. आता मी आणि देवम आलेलो आहे. तर ही आमची समई आहे. याच्यावर नंबर आहे 1306. तर आता हा नंबर आम्हाला मिळालेला आहे. तर आम्ही आता ही समई मंदिरामध्ये देणार. तर तुम्हाला दाखवतो हे मंदिर. बघा, सिद्धेश्वर मंदिर बघा. अशा पद्धतीने ही पूर्ण जे लागणारं तेल आहे म्हणजे शेंगदाणा तेल. कुठलं तेल असते? तेल कोणतं असते? सोयाबीन तेल आहे. हे तेल पूर्ण महिनाभर साधारणतः 2-2.5 हजार समया या मंदिरामध्ये लावतात. हा आहे मंदिराचा परिसर. या परिसरामध्ये भाविक भक्त आपली स्वतःच्या नावाची समई देतात आणि या मंदिरामध्ये श्रावण महिना पूर्ण श्रावण महिन्यामध्ये ही समई तेवत ठेवतात. बिल्ला दाखवले जरा, बिल्ला. तर या नंदादीप महोत्सवाची तयारी आता सुरू आहे. आता सुशोभीकरणाचं काम चालू आहे. रंगरंगोटी तर आपण आता आलेलो आहोत मंदिरामध्ये. मंदिरामध्ये कशा पद्धतीनं समया ठेवल्या जातात, देवाची मूर्ती कशी आहे ते आपण बघतोय आता. तर हे सिद्धेश्वर मंदिर. अशा पद्धतीनं हजारो समया इथं ठेवलेल्या असतात. हे आहे श्री सिद्धेश्वर मंदिर. तर हे आहे श्री सिद्धेश्वर मंदिर. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या आपल्या समया इथं ठेवलेल्या असतात. आता ही आमची 1306 आमचा देवम आता ही समय ठेवतोय. ठेवा तिथं. देवा पकडा. हां. तर अशा पद्धतीनं पूर्ण साधारणतः 2 ते 2.5 हजार समया या मंदिरामध्ये येत असतात. त्या पूर्ण समयाच आहेत आणि ह्या पूर्ण महिनाभर इथं तेवत ठेवल्या जातात. तर तुम्ही नक्कीच एकदा पाटण तालुक्यामध्ये मारुल हवेली या गावामध्ये श्री सिद्धेश्वर मंदिराचा नंदादीप महोत्सव बघण्यासाठी नक्की या. अशा पद्धतीनं या सर्व समया इथं मांडून ठेवलेल्या आहेत. ह्या पूर्ण समया या सगळ्या साधारणतः 2 ते 2.5 हजार समया इथं लावलेल्या असतात. महाराष्ट्रामधून बऱ्याचशा ठिकाणमधून या नंदादीप महोत्सवाला लोक आवर्जून उपस्थित राहत असतात. पूर्ण श्रावण महिना आणि येत्या 25 तारखेला हा खूप मोठा सोहळा इथं या मंदिरामध्ये होणार आहे. तर नक्कीच तुम्हाला वेळ असेल तर या श्रावण महिन्यामध्ये श्री सिद्धेश्वर मंदिर मारुल हवेलीमध्ये तुम्ही नक्की या आणि या नंदादीप महोत्सवाचा आनंद घ्या.
आणि श्री सिद्धेश्वर मंदिराचा आशीर्वाद घ्या. हा महोत्सव नंदादीप महोत्सव आहे श्री सिद्धेश्वर मंदिर मारोल हवेलीचा. तो साधारणतः कधीपासून सुरू झाला आणि कसा सुरू झाला? ह्या नंदादीपाची सुरुवात स्थापना 1936 साली झाली. काय सुरुवातीला 5 समया नंदादीप म्हणून लावण्यात आल्या, काही नवसाच्या, काही हौशेने, काही श्रद्धेच्या. अशा एकूण आज रोजी मारुल हवेली मंदिरामध्ये काय 2200 समय तेवत आहे. ओके. कसा प्रोग्राम कसा असतो ह्याला? हा दिवसाचा सकाळ सायंकाळ आरती. म्हणजे श्रावणाला सुरुवात होती पहिल्या हो, श्रावण प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत. एकदा ज्योत पेटवल्यानंतर ती अमावस्येपर्यंत अखंड तेवत राहते. मग याला ग्रामपंचायत किंवा यांच्याकडून काय काय सपोर्ट मिळतो तुम्हाला? भक्ताकडून आपण वर्गणी म्हणून 550 रुपये घेतले जातात. अभिषेक, तेलाचे आणि सेवक वर्ग. आणि त्याचा सगळ्यात मोठा महोत्सव कधी असतो? महाप्रसादाचा महोत्सव हा मोठा असतो. तारीख कधी? 25 ऑगस्ट. 25 ऑगस्ट 2024ला रविवार. बरं, अजून तुम्हाला या उत्सवासाठी, हा मोठा उत्सव करण्यासाठी शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे असं तुम्हाला वाटतंय? शासनाकडून भरीव स्वरूपात मदत व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे काय कशासाठी? म्हणजे परिसर विकास, भक्तनिवास, परिसर विकास, भक्त बाग बगीचा वगैरे, किरकोळ मंदिराचे सुशोभीकरण करणे, असे एवढ्यासाठी शासनाकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे. आपलं नाव आणि तुमच्याशी कसा संपर्क करायचा? बबन पुजारी, मी व्यवस्थापक म्हणून. ओके. तर नमस्कार. तर हे आहेत बबन काका पुजारी. हे या मंदिराचे व्यवस्थापन सर्व पूर्ण करतात. यांचं पूर्ण कुटुंब. आता मी त्यांची सिस्टीम बघितली की तुम्ही पंथी म्हणजे समय आणून दिल्यानंतर त्याचं नंबरिंग कसं असतं, त्याच्यावरती नंबर, त्याच्यावरती बॅच कसा लावला जातो आणि त्याची नावनोंदणी कशी केली जाते, यांची खूप सुंदर अशी ही सिस्टीम यांनी राबवलेली आहे. आणि तुम्हालाही यामध्ये सहभाग व्हायचा असेल तर नक्कीच बबन काकांशी संपर्क साधा. मारुल हवेली पाटण तालुक्यामध्ये. आता हे गाव तसं अनोळखी नाही आहे. आपल्या सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार आणि सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल यांचं हे जन्मगाव आहे. आणि यांच्या माध्यमातून म्हणजे ग्रामस्थांच्या माध्यमातून किंवा भक्तांच्या माध्यमातून हा खूप मोठा सोहळा इथं निर्माण होतो, साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी तुम्हीही सहभागी व्हा आणि या श्रावण महिन्यामध्ये श्री सिद्धेश्वर मंदिराकडून किंवा श्री सिद्धेश्वराच्या चरणी आपण लीन होऊन त्यांचा आपण आशीर्वाद घेऊया.